घरात सगळीकडे लगबग होती. आरतीचं लग्न ठरलं होतं. तिच्या देवर रोहन शांतपणे सगळं बघत होता. काही नात्यांना नाव नसतं, पण त्यात भावना असतात. तसंच काहीसं त्यांच्या नात्याचं होतं. आरती विधवा झाली तेव्हा रोहन फक्त 22 वर्षांचा होता. घरातील सगळे तिच्याकडे सहानुभूतीने पाहायचे, पण रोहनकडे तिच्या डोळ्यात वेगळाच विश्वास होता. तो तिच्या प्रत्येक दुःखात उभा राहिला, न सांगता न गाजवता. एक दिवस आरती म्हणाली, रोहन, तुझं आयुष्य अजून सुरू व्हायचं आहे. माझी काळजी सोड आता. रोहन शांत हसला. भाभी, काही नाती आयुष्यभर काळजी घेत राहतात. त्यांना शब्द लागतात का? त्या क्षणी आरतीच्या डोळ्यात अश्रू आले. कृतज्ञतेचे, स्नेहाचे, पण मर्यादेचे. त्यांच्या नात्याला कधी नाव मिळालं नाही, पण आदर, जिव्हाळा आणि निस्वार्थ प्रेम मात्र कायम राहिलं. 5 वर्षं झाली होती. पुण्याला झालं होतं. घर, नोकरी, नवे लोक, सगळा काही बदलला होता, पण एक चेहरा मात्र मनातून गेला नव्हता, आरती भाभीच्या. एका पावसाळी दुपारी ऑफिसमधून बाहेर पडताना त्याच्यासमोर एक ओळखीचा आवाज आला. रोहन. तो वळून बघतो आणि क्षणभर सगळं थांबतं. तीच आरती, पण आता चेहऱ्यावर एक शांततेचा तेज होता. ती एका शाळेत शिक्षिका होती. तिच्या हातात मुलांचे वह्यांचा गठ्ठा. भाभी, तुम्ही इथे? तो विचारतो. जीवन पुढं चालतं रोहन, हांबळं कोणालाच परवड नाही, ती म्हणाली, हलकंसं हसतत. दोघं जवळच्या चहाच्या टपरीवर गेले. पावसाचे थेंब पडत होते आणि दोघं शांत बसले होते. शब्द कमी होते, पण भावना खोल. थोड्या वेळाने आरती म्हणाली, तू अजूनही तसा आहे, सगळ्यासाठी जगणारा, स्वतःसाठी नाही. रोहन हसला. कधी कोणीतरी माझ्यासाठी जगावं अशी इच्छा आहे, पण कदाचित मी ती संधी गमावली. आरतीने त्याच्याकडे पाहिला. तिच्या नजरेत ओलावा होता, पण तो शब्दात उतरला नाही. ती उठली आणि म्हणाली, नाती नेहमी टिकतात रोहन, फक्त त्यांना आपलं रूप बदलावं लागतं. ती निघून गेली आणि रोहन पावसात उभा राहिला, तिच्या पावलांचे आवाज ऐकत. कधी कधी शब्द न बोललेलेच नातं सर्वात जास्त जिवंत ठेवतात. 10 वर्ष उलटून गेली होती. रोहन आता एक मोठ्या कंपनीत मॅनेजर झाला होता. आयुष्यात सगळं होतं, प्रतिष्ठा, पैसा, आदर, मनात मात्र अजूनही एक कोपरा रिकामा होता. एक दिवस कंपनीच्या सामाजिक उपक्रमासाठी तो एका छोट्या गावात गेला. शाळेत शिक्षण साहित्य वाटपाचं कार्यक्रम होतं. मंचावर चढला आणि उद्घाटनासाठी नाव घेतलं गेलं. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरती देशमुख. क्षणभर सगळं थांबलं. ईच ती आरती, वेळेने थोडा बदललेलं रूप, पण डोळ्यांतील शांततेच्या तोच तेज. दोघाचे डोळे भेटले. सभोवती ताळ्यांचा गडगडाट होता, पण त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. कार्यक्रम संपल्यावर आरती त्याच्याकडे आली. रोहन, तू अजूनही तीच माणूस आहेस, जबाबदारीत हरवलेला. तो हलकम हसला. आणि तू अजूनही तीच प्रेरणा आहेस, जी न बोलता शिकवते. क्षणभर दोघे शांत उभे राहिले. मग आरती म्हणाली, आपलं नातं कधी संपलं नाही रोहन, फक्त आता ते आठवणींच्या रूपात जिवंत आहे, आणि तेच पुरेसं आहे. ती वळून निघून गेली. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले, पण हसूही होतं. त्याने आकाशाकडे पाहिलं. पावसाचे थेंब पुन्हा कोसळत होते. त्याला जाणवलं, काही नाती एकत्र जगण्यासाठी नसतात, ती फक्त मनात जपण्यासाठी असतात. वेंची